संपादक देवभाऊ उबाळे मला भेटले. म्हटले मी नवीन अशी योजना काढली पुस्तकाची, मासिक पाळीची फडकी, त्याच्या स्त्रियांच्या जीवनाविषयी आहे. याच्यामध्ये 73 कवयित्रींना धरून त्यांनी हे पुस्तक छापील केलेलं आहे. आणि प्रत्येकाने आपला आपला अनुभव, आपली मनातली भावना किंवा समाजात चाललेल्या मुलामुलींची वेदना किंवा आई वडील सगळेच. ह्या मासिक पाळीची फडकी या पुस्तकामध्ये एकूण किती कवित्व व लेखक आहेत? 73 लोकांना यामध्ये संधी मिळाली. हो, आणि संपादक देवभाऊ उबाळे यांनी सर्व कारभार यांनी सांभाळला आहे. आणि माझी कविता मी बस स्टँडवर, शिरूरच्या बस स्टँडवर बसून, रातच्या मला वाटतं बस यायला उशीर झाला होता, त्या टायमाला करेक्ट 7:30 वाजता मी कविता मला ती सुचली. जेव्हा माझ्या मुली विद्यार्थिनी तिथं उभ्या होत्या, प्रत्येकजणीने आपला अनुभव सांगितला, मला तिथं कविता सुचत गेली. आणि फक्त मुलीच नाही, मुलंसुद्धा माझ्याजवळ आले, मॅडम असं आहे, आम्हाला असा त्रास होतो, तसा त्रास होतो. आणि मुलींच्या दोन्ही वेदना ऐकून मला ही कविता सुचत गेली. आणि सुचता लक्षात आलं की आपण आपल्या मर्यादा सांभाळल्या की आपण एक चांगलं व्यक्तिमत्व घडू शकतो. आणि मी माझी कविताची सुरुवात तिथून केली. अशा प्रकारे कविता माझी लिहिली गेली आणि छापली गेली. एक एसटी स्टँडवरती आपल्याला ही कविता सुचली, त्याबद्दल आपण आपल्या जीवनातील अनमोल वेळ सुद्धा वाया घालवला नाही. आणि त्याचं आज आपल्याला खरं फळ मिळत आहे हे म्हणाव्यास काही हरकत नाही. आपण शेती पाहता, शिक्षण बी पाहता, घरातील मुलांचं काम पाहता, पतीचं काम पाहता, तसेच आपल्या वृद्ध सासू आहेत, जाऊबाई व आपल्याला मदत करतात, सर्वांची मदत आपल्याला लाभते. त्यामुळे आपण यामध्ये यशस्वी झालात. आमच्या पुढील आपल्या अनेक लेख अथवा कविता याच्यासाठी महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज क्राईम न्यूज यांच्या वतीने आपले मंगलमय अभिनंदन. तसेच आपण इथून पुढील काळामध्ये खूप छान सामाजिक समस्यावरती ही कविता लिहाव्यात अशी आम्ही आपणाला विनंती करत आहोत. आणि आपल्या अशा कविता ह्या एक दिवस अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा जाऊ शकतात अशी आम्ही शुभेच्छा देतो. तसेच आपली दखल ही कोणी ना कोणी नक्की घेईल. आम्ही आपली प्रसिद्धी म्हणून नाही, तर आम्ही आपल्या कवितेची दखल घेणं हे आमचं कर्तव्य आहे. यामुळे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आणि आपला जनआवाज क्राईम न्यूजला हा एक उपक्रम सुचला. आम्ही सध्या महाराष्ट्रातील मांडवगण फराटा परिसरातील ज्या घरामध्ये आज अनेक महिला व मुली यांच्यामध्ये कला आहेत, ह्या कला आम्ही समाजासमोर आणण्यासाठीचा एक प्रयत्न करत आहोत. आणि याची पहिल्यापासूनची पहिली सुरुवात ही आम्ही आमचे सर्वांचे परिचयाचे मेहरदादा यांच्या कुटुंबापासून करत आहोत. याचा आम्हाला स्वाभिमान आहे, अभिमान आहे. आणि दादांचं ही कार्य, तसेच त्यांचे चिरंजीव हे मेहर बाप्पू यांचं कार्य, समाजाला कायदेशीर सल्ले हे भरपूर दिले जातात. त्याच्यामुळं त्यांना काही ठिकाणी भरपूर त्रासही होतो, परंतु ते डगमगत नाहीत. आणि त्यांचं कार्य गरिबांसाठी धडपडी सतत असते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला ही दखल घ्यावी अशी वाटली. तसेच मी वागेश्वर विद्याधाम शिरूर या संस्थेचाही खूप आभार मानते. माननीय सचिव, तसेच जे माननीय काळे सर, तसेच माननीय सचिव नंदकुमार निकम आणि काळे सर, तसे देशपांडे सर यांचं खरंच मनापासून मी आभार मानते. कारण त्यांनी मला ही कविता लिहिण्यासाठी शाळेमध्ये जेव्हा मला ब्रेक टाईम होता, इतर शिक्षकांनी माझे अशुद्ध लेखन, शुद्ध लेखन इतकं छान ते सर्व टीमचं, मी वागेश्वर विद्याधामच्या शिरूर शिक्षण प्रसार जेवढे शिक्षक वर्ग आहेत, मी सगळ्यांची नावं नाही सांगत, पार माझ्या मुख्याध्यापकापासून सचिवांपासून सगळ्या संस्थेचं मी मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही माझा छंद जोपासला आणि मला कष्ट करण्याचे व समाजात मानाने जगण्याचे स्थान प्राप्त करून दिले. धन्यवाद. आपण खूप छान प्रतिक्रिया दिली, मुलाखत दिली, त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज न्यूज तर्फे आपले सर्व कुटुंबाचे मंगलमय अभिनंदन. धन्यवाद.